नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 192ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे, मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे, मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. डोळे बंद, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तने स्मरता नित्याविकामार्थ साधी. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री नायक, 11वे गणपती, 12 श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, पुत्रार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपता गणपती स्तोत्र सामसत फळ, एक औषधामध्ये सिद्धेने संशय. नारंदाने अचले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने भारार्थ्या पटण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगणलेल्याबद्दल मनापासून आभारी आहे. truly blessed, truly grateful from my bottom of the heart. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अध्यात्माची जोड. येस,
आपल्या वाचनाला जर तुम्ही वाचन करत असाल, मग ते हाती असलेल्या पुस्तकाने किंवा मोबाईलमधल्या डिजिटल ई-बुकने तुम्ही जे काही वाचन करत असाल, जे काही तुमचा जॉनर असेल, जी काही तुमची आवड असेल, पण त्या वाचनाला अध्यात्माची जोड द्या. देऊन पहा, स्वानुभव घ्या. पहिले सुरुवात काही चांगले श्लोक वाचा, अर्थासहित काही रामरक्षा आहे, हनुमान स्तोत्र आहे ते वाचा, मग भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. अध्यात्माची जोड आपल्या वाचनाला असणं फार गरजेचं आहे. तुम्ही हे सांगतो आहे मी, पण तुम्ही जेव्हा स्वतः कराल, स्वानुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येईल आणि मग कळेल की यस, का मी असं सांगतो आहे की तुमच्या कुठल्याही वाचनाला अध्यात्माची जोड देणं का महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच गोष्टी वाचतो, पाहतो, ऐकतो, पण त्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही अध्यात्माची जोड दिली, जसं मी म्हणालो की वाचनाला तुमच्या अध्यात्माची जोड द्या, तसं तुम्ही जे काही पाहत असाल, ऐकत असाल, ते पाहताना, ऐकताना त्यातही अध्यात्म आणा. म्हणजे यूट्यूबवरती काही एखादा व्हिडिओ असेल, तो अध्यात्माच्या रिलेटेड असेल तर तो पहा. काही नुसतं ऐकत असाल, काही ऑडिओ तुम्ही पॉडकास्ट ऐकत असाल, तर काही ऑडिओ पॉडकास्ट अध्यात्माच्या रिलेटेड असतील तर ते सुद्धा ऐका. हळूहळू तो अध्यात्म जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येईल, त्यावेळी तुम्ही ते अनुभवाल की कसं तुम्ही आतून प्युअर व्हाल. ती प्युअरिटी जी आहे, एक आत्मिक समाधान जे आपण शोधत असतो, खरं बघितलं तर वरवरचं समाधान आयुष्यामध्ये, आनंद आपल्याला जो असतो तो आपल्याला वाटतो की हाच खरा आनंद, पण नाही. एक परमानंद असतो, एक आत्मिक समाधान असतं, आत्मिक सुख असतं. ते फक्त आणि फक्त जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही अध्यात्म आणाल, तेव्हाच तुम्हाला ते मिळेल. तर करून पहा. आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची जोड तुमच्या वाचनाला, ऐकण्याला, पाहण्याला देऊन पहा आणि पहा कसा चमत्कार घडतो. चमत्कार यासाठीच म्हणतो आहे की एक वेगळा शिफ्ट होईल तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला तो चमत्कार वाटेल, पण तो तुमच्या आत्म्याला, परमात्म्याला आत्मिक समाधान आणि सुख दे. म्हणून अध्यात्म आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे सुरुवात करा. पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.